नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, जेव्हा हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणार तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगणार की असे व्हिडिओ आम्हाला पाहिजेलेत, अजून टाका सर असे व्हिडिओ. ठीक आहे, जर तुम्हाला खरंच चांगला वाटला तर नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि या व्हिडिओला जसे 500 लाईक्स कंप्लीट होतील बाळांनो, लगेच याचा पार्ट 2 पण येऊन लागेल. ठीक आहे, आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता आपण 2026च्या बॅचचे व्हिडिओज टाकणं सुरू झालेले. ठीक आहे, मागचे 10-15 व्हिडिओ आपले 2026च्या बॅचचे आलेले. ठीक आहे, आणि जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होत तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. ठीक आहे, तुमच्या बोर्डाचे पेपर वगैरे कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले या चॅनलवरती येईल, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे MSTCT 2026च्या विद्यार्थ्यांसाठी आणि HSC बोर्ड 2026च्या विद्यार्थ्यांसाठी. नक्की जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, चला आता HSC बोर्ड 2026 क्वेश्चन एक्सपोज्ड. ठीक आहे, या आता बघा युट्यूब वरती तुम्हाला खूप क्वेश्चन भेटतील की हा प्रश्न येणार आहे, हा प्रश्न येणार आहे. कोणी त्याच्या मागचं एक्सप्लेनेशन नाही सांगत की हा प्रश्न का येणार आहे. ठीक आहे, या प्रश्नाची हिस्ट्री काय हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल बाळांनो. आता जसं मी तुम्हाला एक एक प्रश्न सांगेल तेव्हा तुम्हाला गोष्टी समजतील. ठीक आहे, आता बघा हा जो पहिला प्रश्न आहे. ठीक आहे, थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. अच्छा, प्रश्न काय विचारलाय बाळांनो, प्रूव्ह द थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया. हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, क्वेश्चन सगळ्यांनी लिहून घेतला. प्रत्येक क्वेश्चन लिहायचा आहे, स्क्रीनशॉट काढून काम नाही चालणार. स्क्रीनशॉट तुमच्या गॅलरीमध्ये असतात. ठीक आहे, ते कधी बघत नाही तुम्ही. प्रश्न समजला. आता याच्या मागची हिस्ट्री काय, या प्रश्नाच्या मागची हिस्ट्री काय की हा प्रश्न रिपीट झालाय 6 वेळा बाळांनो. मार्चच्या 4 पेपरमध्ये रिपीट झालाय आणि जुलैच्या 2 पेपरमध्ये रिपीट झालाय. आता जुलैचे पेपर म्हणजे काय, जिथे रिपीटरचे पेपर किंवा इम्प्रुव्हमेंटचे पेपर असतात ना त्यांच्यामध्ये 2 वेळा रिपीट झालाय. आणि मार्चचे जे तुमचे मेन पेपर असतात फ्रेशरचे त्याच्यामध्ये 4 वेळा रिपीट झालाय. तर हा क्वेश्चन 6 वेळा रिपीट झालाय बाळांनो रिसेंट इयरमध्ये. रिसेंट तुम्ही 5-6 वर्षामध्ये कन्सिडर करू शकता. तर या क्वेश्चनची येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? जो क्वेश्चन आतापर्यंत आलाच नाही, ठीक आहे, त्या क्वेश्चनची प्रोबॅबिलिटी 0 आहे किंवा येऊ पण शकतो. ठीक आहे, पण सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी कशाची आहे? जो प्रश्न 6 वेळा विचारला गेलाय त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे का जो प्रश्न आतापर्यंत एकदाही विचारला गेला नाही त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे? तुम्ही मला सांगा. डेफिनेटली जो 6 वेळा विचारला गेलाय त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ठीक आहे, आता हा एक प्रश्न झाला बाळांनो. अशा आपण ना टॉप 200 क्वेश्चनच्या शीटमध्ये 200 क्वेश्चनची प्रॉपर अनालिसिस केलेली आहे आणि तिथूनच प्रश्न येतात सिमिलर टाईप. तुम्ही लास्ट 2 वर्षाचे पेपर चेक करू शकतात, मॅक्झिमम सिमिलर टाईप क्वेश्चन तिथूनच आलेत. लास्ट 2 वर्षाचे फीडबॅक बघा तुम्ही, विद्यार्थी स्वतः सांगताय की तिथूनच प्रश्न येतात. तुम्हाला फीडबॅकची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो वाटल्यास. ठीक आहे, मी तुम्हाला खात्री देतो या गोष्टीचं तुम्हाला म्हणजे हे तुम्हाला जीवनदान ठरेल बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये लगेच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, काही अडचण असेल मला व्हॉट्सअपला विचारा. ठीक आहे, फक्त लेट नका करू, आपण लवकरात लवकर ती बॅच पण क्लोज करतोय बाळांनो. मी खात्री देतोय तुम्हाला या गोष्टीची. ठीक आहे, चला हा पहिला प्रश्न झाला है ना. आता दुसरा प्रश्न, बायट-सेवर्ट लॉ. एक्सप्लेन बायट-सेवर्ट लॉ हा क्वेश्चन आहे. किती वेळा आलाय बाळांनो? 4 वेळा रिपिटेशन झालेलं आहे. जो प्रश्न 4 वेळा रिपीट झालो तो 5व्या वेळा येण्याची प्रोबॅबिलिटी आहे का नाही? खूप जास्त आहे. कारण HSC बोर्ड काय करतं, HSC बोर्ड मॅक्झिमम 32 ते 35% प्रश्न तुमचे कुठून असतात? PYQs मधून असतात. बाकीचे प्रश्न कुठून असतात? पॉप्युलर पब्लिकेशनचे असतात. त्यानंतर सॅम्पल पेपरचे काही प्रश्न टाकतं HSC बोर्ड. आणि या सगळ्या सोर्सेस मधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ना ते टॉप 200 क्वेश्चनच्या शीटमध्ये टाकलेत बाळांनो. तर हा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे बायट-सेवर्ट लॉचा. ठीक आहे, येण्याची खूप जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर बघा हा क्वेश्चन बघा, मॅग्नेटायझेशन वरती क्वेश्चन आहे. स्टेट द फॉर्म्युला अँड SI युनिट ऑफ मॅग्नेटायझेशन. व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये हा प्रश्न येतो, VSA मध्ये येतो. 1 मार्काचा प्रश्न आहे. रिपीटेड इन 6 पेपर, 6 पेपरमध्ये रिपीट झालाय. ठीक आहे, आता हे सगळं PPT वगैरे बनवायला खूप मेहनत लागते बाळांनो. फक्त मी तुमचं 1 लाईक मागतो आणि 1 सबस्क्रायबर मागतो, अजून काहीच नाही. ठीक आहे, त्याच्याने मोटिवेशन भेटतं की हा विद्यार्थ्यांना चांगले वाटतंय व्हिडिओ. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे बघूया. हेनरीज लॉ. हेनरीज लॉ 7 वेळा विचार लागलाय, 7 टाइम्स रिपीटेड. ठीक आहे, स्टेट हेनरीज लॉ हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्काला विचारला जातो बाळांनो. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू बाळांनो, बफर सोल्युशन. ठीक आहे, डिफाईन बफर सोल्युशन. 3 वेळा हा प्रश्न विचारला गेलाय. ठीक आहे, बफर सोल्युशन हा केमिस्ट्रीचा प्रश्न आहे. मी आता सगळे मिक्स सांगतोय बाळांनो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. तुम्हाला टॉप 200 क्वेश्चनच्या शीटमध्ये फक्त फिजिक्सचे 200 क्वेश्चन व्यवस्थित करा. सगळे रिव्हिजन त्याच्यात होऊन जाईल बाळांनो. असे इम्पॉर्टंट प्रश्न टाकले. ठीक आहे, केमिस्ट्रीचे 200. ठीक आहे, अशा पद्धतीचे पॅटर्न आहेत. आणि तुम्हाला वाटतं की आता 200 क्वेश्चन मध्ये काय चॅप्टर वाईज टाकलेत का, कसे टाकलेत सर?
तुमचा पेपरचा फॉर्मॅट कसा असतो, पहिले एमसीक्यू विचारले जातात, त्यानंतर व्हीएसए विचारले जातात, त्यानंतर शॉर्ट आन्सर, त्यानंतर परत शॉर्ट आन्सर, त्यानंतर लॉंग आन्सर. अशा पद्धतीचा तुमचा पेपरचा पॅटर्न असतो. तशाच पद्धतीची आपण प्रश्नाची सिक्वेन्स टाकलेली आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला फॉर्मॅट सुद्धा प्रॉपर भेटावा. त्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा हा प्रश्न बाळांनो, हा प्रश्न 5 पेपरमध्ये विचारला गेलाय. 5 वेळा सेम प्रश्न विचारला गेला विदाउट व्हॅल्यू चेंज. आता तुम्हाला जर वाटतंय की बोर्ड रिपीट करणार नाही, तर बोर्डाने 5 वेळा ऑलरेडी रिपीट करून बसलाय. बोर्ड 6 वेळा रिपीट होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या थोडी. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा बाळांनो, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा प्रश्न आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन इनव्हर्स साइन 5π/3. ठीक आहे, 4 वेळा विचारला हा प्रश्न. सगळ्यात जास्त चान्सेस आहेत. व्यवस्थित करा या प्रश्नाला. ठीक आहे, त्यानंतर आता हा बायोचा प्रश्न आहे. ठीक आहे, डिफाईन स्पर्माटोजेनेसिस. ठीक आहे, मी आता बायोचा स्टुडंट नाही बाळांनो. ठीक आहे, मी इंजिनियर आहे. ठीक आहे, माझं प्रोफाईल पण तुम्हाला अबाउट मी मध्ये भेटेल. ठीक आहे, मागच्या 9 वर्षापासून मी युट्यूबवरती काम करतोय. ठीक आहे, मल्टिपल चॅनल्समध्ये, आणि मॅक्झिमम मागच्या 3-4 वर्षाचा जर रेकॉर्ड बघितलं तर 700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण 95+ टक्केवारी आणलेली आहे आपल्या विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, तर आता विषय मागे विषय निघाला म्हणून सांगितलं या सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला हा पेपर 6 वेळा विचारलाय हा क्वेश्चन. त्यानंतर डीएनए फिंगरप्रिंटिंग 13 वेळा, सेम क्वेश्चन 13 वेळा. आता ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की 5 वेळा विचारला, 6व्या वेळा कशाला विचारला जाईल, 13 वेळा विचारलाय ना, तर हे डोक्यातून काढून टाका तुम्ही. लिमिटेड क्वेश्चन्स आहेत बोर्डाकडे, तेच रिपीट विचारतं बोर्ड. थोडासा फॉर्मॅट चेंज करून देईल जास्तीत जास्त, पण बाकीचे चेंजेस नाही होणार. ठीक आहे, तुम्हाला हा क्वेश्चनला व्यवस्थित करायचंय. तर असे मी काही 10 क्वेश्चन तुम्हाला इथं सांगितले बाळांनो, व्यवस्थित लिहून घेतले असतील तुम्ही. आता 200 क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित करायचे. तो आता 4 ते 5 दिवसात तो कोर्स पण आपण बंद करतोय, म्हणून लवकरात लवकर एनरोल करून घ्या बाळांनो. काही जरी अडचण असेल मला व्हॉट्सअपला नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब केला असेल तुम्ही आतापर्यंत, आणि व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये पार्ट 2 नक्कीच लिहा जर तुम्हाला पार्ट 2 हवा आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.